आम्ही विश्वास ठेवला. कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तरी जाहीरपणानं नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं तरीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली, जाहीरपणानं सांगूत ना. पण थोडं ते तडीस नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या. मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीस नेला. थोडासा तडीस तर नेण्याचा प्रयत्न करू द्या. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज करेल ना तडीस नेल्याबद्दल विषय. टाइम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल? कारण शेवटी उपोषण तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? याचं जरा काहीतरी चर्चा झाली आहे टाइम बॉन्ड? आज कळत, संध्याकाळपर्यंत कळण विषय काय आहे. ती नाही कळलं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीस नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं. रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री आहे काय विषय थोडाच तडीस नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीस नेला म्हणून. पण आता थोडंच तडीस तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला, नरड दुखतं. पहिल्या उपोषणाला, दुसऱ्या उपोषणाला सरकारने तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता, पण हे आंदोलन, चौथं आंदोलन 5वे दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला, महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. नाही, इथून मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना. आताही दुर्लक्ष करतीलच. तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल. तसं काय नाही. जिचल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आहे. आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नावेलाच आहे. आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभारासाठी. राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही. आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतो आहे त्यांना की बाबा, आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे, तर आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आऊट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही. परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा. हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. त्यांनी सांगितलं आहे आम्ही ताबडतोब आता ही विषय तडीस नेणार आहे, तुम्ही सलाईन घ्या. विश्वास ठेवला. काय वाईट करतो आहे आपण? आंदोलक म्हणून का आम्ही, मला माझी जात मोठी करायची, मग त्यांच्या शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं. ते सन्मान मी केलेला, त्यांनी नाही केला. त्यावेळेस त्यांनी जर विषय तडीस न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला, या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीस कामं नेले. तो समाज कौतुक करेल त्यांचं. कारण आम्हाला काय, कुणी असू द्या, आरक्षणाशी देणं घेणं नाही केलं तर सलाईन काढून फेकता येईल. पण सरकारला वेटी धरता असं सुद्धा सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की 10% आरक्षण दिलं, आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते, तरी तुम्ही सरकारला वेटी धरता असा आरोप होता. तर त्याला म्हणा, तू घेते 10% तू पोर आली, कोणी शहाणा तेव्हा ती शहाण आहे ना, नीट राह म्हणा, आणखीन वातावरण नको बिघडू. हां, नीट राह म्हणा. 10% आम्ही मागितलेलं नाही, मोगम बोलू नको आणि तो याने ते चव घालू नको म्हणा. ते कोण असेल ते मला नाही माहीत. विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील. मग लय डोक्याचे वरून जायसारखं बोलायचं नाही, शहाणपणा करायचं नाही. आमचे जीव चालले तर आमच्या समाजात लोकांची इथं, आम्हाला माहीत आहे आम्हाला काय आले. तू काय बोलतो येशीत बसून? सरकारने तुमचं आंदोलन वेटी धर नाहीतर तसं काय, तसं नाही तर काय. 10 महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं? सोप्या गोष्टी काय 10 महिने आंदोलन चालवणं? आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही साधे भोळे लोक आहेत. इतके दिवस आम्हाला वेटीच धरणं. मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखवू ना. आम्ही दाखवू, बघू किती दिवस छळ करतात आमचा, किती दिवस उपोषणाला बसू. ज्या वेळेस आंदोलन सुरू करतायत त्या विरोधात ओबीसींना आंदोलन सुरू करण्याचा हक देतोय,
आजही लक्ष्मण हाके यांनी आंतरवालीतून ओबीसी आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा केली होती. जाऊ मला बाकीच्यावर नाही काय, मी बाकीच्याला नाही गिनीत मी कुठून कोण उभा करणार आहे आणि काय आहे. मी माझ्या समाजासाठी लढतो, मी कोणाला किंमत देत नाही. पुढून न कर म्हणा, पुढून न कर. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की 10 पैकी 9.5 मागण्या पूर्ण झाल्या किंवा मी उठणार नाही असं नसतं. 10 पैकी 8 मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवं. कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा त्यांना. 8 कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला इथं. त्याला जोडूनच पुन्हा भुजबळ असं म्हणाले की शेपूट आहे ते वाढतच राहणार. एक मागणी झाली की पुढची मागणी, पुढची झाली की पुढच्या पुढची मागणी. त्याला नाही कळत काही, ते कामातून गेलेले पोरं. एवढं ओबीसी अडचणीत आला असता का, त्याच्यामुळेच अडचणी आलं बदली येते. हे तुम्ही पॉलिटिकल असं स्टेटमेंट होते असं तुम्ही म्हणता ना, पण ॲक्च्युली सगळ्यांचं म्हणणं आहे की मागण्या सरळ वाढतच चालल्यात. त्या खरंच मागण्या अगोदरच्या पूर्ण झाल्या म्हणून वाढत चालल्यात का झाल्याच नाही म्हणून त्याच मागण्या तुम्ही लावून करता? या संदर्भात जरा तुमचं हो आहे तेच. आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपली पहिली मागणी की त्याला आधार लागतो. मग 57 लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या? मिळाल्या. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. गुन्हे मागं घेणं, हैदराबादचं गॅजेट हे पूर्वीपासून नाही का? केसेस मागं घेणं हे पूर्वीपासून नाही का? कोणत्या लांबल्यात? काय लांबलंय सांगा ना पुढे येऊन. उगा काहीतरी बोलायचं जीवावर आल्यावर. ठीक आहे, बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं, नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ. आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना. एक शेवटचा प्रश्न. रात्री आमदार राऊत यांच्यावर चर्चा होत असताना मुंबईतल्या राज्य पातळीवरच्या देश पातळीवरच्या कुठल्या नेत्यांची तुमचं डायरेक्ट फोनवर किंवा बोलणं असं काही झालंय का? मी सांगितलं ना हो म्हणून मगाशी, की त्यांनी तडीस काढू म्हणून सांगितलंय. विषय हे आम्ही विश्वास ठेवला आहे. शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे. त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. मी आंदोलक आहे. शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझी जबाबदारी ठेवलं आहे. आणि रात्री 3 वाजता आम्ही सलाईन पण घेतले. त्यांनी नाही तडीस नेली विषय तर पुन्हा सलाईन काढून फेकून ना. मला माझ्यासाठी समाज मोठा. कोण नेते आहेत काय आहेत मी जाहीरपणानं समाजाला सांगन. आणि त्यांनी तडीस नेल्यावर कुणीही असला नेता तरी माझा समाज कौतुकच करणार आहे. आम्ही काय वाईट करायला होत काय? आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या. आमचं हे धोरण आहे पहिल्यापासून, कुणीही द्या आरक्षण पाहिजे. ते नाही दिलं की सलाईन काढून फेकली. चलो धन्यवाद. थोडं मला नरडं कोरडं पडत आहे. समजत नाही का तुम्हाला पहिले काढायचं ते असं तो